घड्याळाने 5 वाजल्याचे दर्शविले। पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न थोडासा किचकट आहे। या वाक्यातील शब्द शक्ती ओळखा। ठीक आहे, या वाक्यातील शब्द शक्ती ओळखा। तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्यांदा तर हा पर्याय कट होईल। ठीक आहे, आणि दुसरा म्हणजे हा पर्याय कट होईल। राहिले दोन पर्याय, लक्षणा आणि व्यंजना। आता लक्षणा शब्द शक्ती जर आपण पाहिली तर वाक्यात काय म्हटलेलं आहे त्याच्यावरून तुम्हाला काय घ्यायचं आहे, अर्थ त्याचा लक्षात घ्यायचा आहे। ठीक आहे, आता आणि व्यंजनामध्ये जर आपण पाहिलं तर थोडक्यात व्यंजनामध्ये दुसऱ्याला नावं ठेवली जातात। ठीक आहे, दुसऱ्यातील व्यंग हे त्या वाक्यामधून दिसून येतं। उदाहरणार्थ समाजातील असले साप ठेचून काढले पाहिजे, म्हणजेच काय, सापासारखी प्रवृत्ती असणारी जी काही व्यक्ती आहे असल्या व्यक्तींना काय केलं पाहिजे, ठेचून काढलं पाहिजे। व्यंजना शक्ती। अजून एक गोष्ट याच्यामध्ये महत्वाची आहे ती म्हणजेच काय, एकच शब्द वाक्यात दोन दोन अर्थाने, एकच शब्द किंवा वाक्यातून एकापेक्षा जास्त जर अर्थ निघत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा व्यंजना शब्द शक्ती होत असते। ठीक आहे, आणि लक्षणा म्हणजे काय, तर त्या वाक्यावरून तुम्हाला अर्थ लक्षात घ्यायचा असतो। ठीक आहे, आणि तो एकच अर्थ त्याच्यातून निघत असतो। म्हणजेच याचं उदाहरण सांगता येईल आपल्याला की आम्ही गहू खातो। आता आम्ही गहू खातो म्हणजे नेमकं काय, आम्ही गहू खातोय का, तर नाही, गव्हापासून बनवलेल्या पोळ्या खातोय, गव्हापासून बनवलेल्या चपात्या खातोय। ठीक आहे, आणि इथं जर आपण पाहिलं आता तर व्यंजना शक्ती लक्षात ठेवा, व्यंग दाखवणे, त्याचबरोबर दोन पेक्षा अधिक अर्थ जर त्यातून वाक्यातून निघत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा व्यंजना शब्द शक्ती असते। ठीक आहे, म्हणून घड्याळाने 5 वाजल्याचे दर्शविले या वाक्यातील शब्द शक्ती ओळखा। पहा, घड्याळाने 5 वाजल्याचे दर्शवले म्हणजेच काय रे, एखाद्याची काय असेल, चहा घेण्याची वेळ असेल, एखाद्याची काय असेल रे, जिमला जायची वेळ असेल, एखाद्याची काय असेल रे की बाबा ग्राउंडला जायची वेळ असेल, एखाद्याची काय असेल रे बाबा फ्रेश व्हायची वेळ असेल, एखाद्याची काय असेल की क्लासला जाण्याची वेळ असेल। म्हणून याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, व्यंजना शब्द शक्ती।